तगडीच आहे. धमाकेदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. दमदार सुरुवात केली. धावा 4 मिळाल्यात आणि पहिल्याच बॉलवरती स्ट्रायकिंग एंडवर बॅटर पराग वतारीचा बॅटमधनं आलेला हा दर्जेदार चौकार आपण पाहिला. सुंदर फटकेबाजी करतर या खेळपट्टीने जितकी साथ फलंदाजाने दिली आहे तितकीच गोलंदाजाने देखील दिली आहे. फक्त ते चेंडू फिरवण्याची क्षमता तुमच्यामध्ये असायला हवी. चौकार पहिल्या बॉलवर. ऑफ स्टंपचा बॅट शफल झाला तो ऑन साइडला. हडबा बॅटने खेचण्याचा प्रयत्न. शॉर्ट फॉन लेग ऍक्शन मध्ये त्वरित एक मिळाली. सिंगल लेग बायच्या स्वरूपात ही सिंगल असा पंचांचा अधिकृत इशारा आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे धावसंख्या सांघिक कोठ्यातून वाढेल आली आहे. धावफलक ते 5 वर. 5 runs on board without loss. साईश खारबाव बनाम जय बजरंग कारिवली. 2 बलाढ्य संघांमध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. ऑन साइडला ऑफ करायचा होता. थर्ड मॅन ऍक्शन मध्ये एकच धाव मिळेल. अंपायरचा इशारा 22च्या स्वरूपात ही देखील धाव. म्हणजे पहिल्या बॉलवरती जो चौकार आला त्यानंतर एक लेग बायस आले आणि आता 22च्या स्वरूपात ही धाव आपल्याला पाहायला मिळते. जय बजरंग कारिवली विरुद्ध साईश खारबाव मध्ये ही इम्पॉर्टंट मॅच. प्रत्येक लढत महत्वाची. खरं तर टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं ग्रामीण क्रिकेट म्हटलं की नॉकआउट स्टेज आपल्याला पाहायला मिळतो आणि नॉकआउट मध्ये तुमची एक चूक आणि तुम्ही स्पर्धेचा भार. त्यामुळे प्रत्येक मॅच भरपूर महत्वपूर्ण आहे. हो खराब चेंडू आहे. फुल टॉस होता आणि अंपायरचा इशारा. रिव्ह्यू ऑनफिल्ड अंपायर रिव्ह्यू आहे. येस ऑनफिल्ड अंपायरचा रिव्ह्यू आहे. वेस्ट आहे बीमर साठी. सो आपण चेक करूया आपल्या टेक्निकल रूम मध्ये. आमचे तिसरे पंच आमच्या सोबत जोडले जातील. एक्झॅक्टली काय हाईट फॅक्टर कसा पाहिलं जाईल आणि चेक केलं जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. चला तिसरे पंच विनंती आहे. चला इट्स अ फेअर डिलिव्हरी. इट्स अ वॅलिड डिलिव्हरी. पुन्हा एकदा आपण करूया मॅचला सुरुवात. इट्स अ वॅलिड डिलिव्हरी. अंपायर्सने खरं तर ऑनफिल्ड अंपायरने सांगितलं की हा माझा रिव्ह्यू आहे आणि ऑनफिल्ड अंपायर रिव्ह्यू आपण टेक्निकल रूम मध्ये चेक केला. टेक्निकल रूम मध्ये तिसरे पंच ठाकरे सर आपल्यासोबत जोडले गेले आणि त्यांचा निर्णय राहिला की इट्स अ फेअर डिलिव्हरी. इट्स अ वॅलिड डिलिव्हरी. आणि अशा प्रकारे मात्र आपण पाहतोय समाप्ती झाली आहे डॉट बॉलची. फुल टॉस होता. खरं तर फायदा उचलता आला नाही बॅटर परागला. पराग आणि प्रणय ओपनिंग पेअर मैदानामध्ये आपण पाहतोय. सुरुवात तर चांगली झाली चौकार आड बट त्यानंतर मोहितनं कमबॅक केलाय या ओव्हरमध्ये. मोहित घरात बॉलिंग ट्रॅकवर समोर पराग. पुन्हा एकदा विवस अस्त्र बाहेर काढलं होतं. पहिल्या बॉलवर करतर हा फटका सफल राहिला पण दुधारी तलवार रिवर्स म्हटलं की लगा तो आबाद वरना बर्बाद. लगा तो ताली वरना गाली. आणि पहिल्या बॉलवर जरूर 4 मिळाला बट या बॉलवरती मात्र हाती अपयश आला. डॉट बॉल आला म्हणजे शेवटचा एक चेंडू शिल्लक. आतापर्यंत या ओव्हरमध्ये वैयक्तिक कोठ्यामधून पाहिलं तर अवघ्या 4 धावा खर्च केल्या. सांघिक कोठ्यामध्ये 6 धावा आहेत. शेवटचा चेंडू पहिल्या बॉलवर बाउंड्री त्यानंतर बाईस लेग बाईस 2 डॉट. पुढचा बॉल
मोहित घरचा चेंडू फुल टॉस होता ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न स्वीप करायचा होता खरं तर बॅटचा वळारमध्ये हवा तसा चेंडू आला नाही आणि अशा प्रकारे पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पूर्ण आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय अवघ्या आणि अवघ्या स्कोर बोर्ड वरती धावा लागल्या त्या 7 विदाउट लॉस 7 ऑन बोर्ड. बॅटिंग करताना खेळाचा पूर्वार्धा टीम साईश कारबा. स्वागत आणि सन्मान आपण व्यासपीठावरती करणार आहोत. आपण पाहत आहेत आई वज्रेश्वरी स्पोर्ट्स निंपवली आयोजित आई वज्रेश्वरी चषक 2024 आणि या 2024 स्पर्धेमधील एकापेक्षा एक दिग्गज संघ दिग्गज मंडळी आज या स्पर्धेला सदिच्छा भेट देताना आपण पाहतोय. त्यामध्येच आपण पाहतोय अजय म्हात्रे जुनांदुर्की या ठिकाणी आलेले आहेत. नुकतेच ठाणे श्री शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये अजय म्हात्रे जुनांदुर्की या बॉडी बिल्डरने शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. आपल्या भिवंडीचं नाव उंच केलं आणि त्यांचा सन्मान आपल्या मंचावरती या ठिकाणी केला जातो. एकदा जोरदार टाळा वाजू द्या. जबरदस्त शरीर जर तुम्ही त्याचं बघितलं वेळ मिळाली तर त्याला आपण एक पोझी द्यायला या ठिकाणी नक्की सांगणार आहोत. अजय म्हात्रेचा सन्मान योगेश दादांच्या शुभास्ते या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर भावेश जुनांदुर्कीचे उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. त्यांनाही आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. भावेश पाटील आणि त्यांचाही सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. ग्रामीण क्रिकेटमध्ये जुनांदुर्कीचं प्रतिनिधित्व करतायत आणि त्यांचा शुभ सन्मान मंचावरती केला जातोय. वीरेन नाईक कारिवली या ठिकाणी आलेले आहेत. वीरेन नाईक यांना या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे. कारिवली सध्या मैदानामध्ये तुम्ही पाहताय आणि वीरेन नाईक सामन्याचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान मंचावरती केला जातोय. मॅच फार मोठी सुरू आहे. साईश खारबा आणि त्यांच्या विरोधात जय बजरंग कारिवली. यस ओव्हर टू कॉम्बॉक्स. पुन्हा एकदा ऐकूया. साईश कारबाव विरुद्ध जय बजरंग कारिवलीमध्ये ही महत्वपूर्ण लढत आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अवघ्या 7 होत्या आणि पंकज म्हात्रे सिंगलने सुरुवात करत असताना आपल्या ओव्हरचे आपण पाहतोय. परागनं मात्र आता स्ट्राईक रोटेट केली आहे. स्ट्रायकिंग एंडवरती प्रणय पाटीलला आपण पाहणार आहोत. स्ट्रायकिंग एंडवरती प्रणय पाटील ऑन साइडला वळवलाय अलॉंग दी कार्पेट स्क्वेअर लेगला फिल्डर डीप मध्ये सेकंडचा कॉल नाही. एका धावेमध्ये समाधान मानावं लागेल. सिंगलने धावा संख्या पुढे सरसावत असताना टोटल आता आली आहे 9 ऑन बोर्ड. बाजूला सराव सुरू आहे. फक्त सराव करताना काळजी घ्या आजूबाजूला इतर कोणाला दुखापत होणार नाही त्याचे. आता वरती हल्ला आमचा कॉम्बॉक्स मध्ये बॉल तर कटिन्यू आहे. अतिशय चांगला मैदान आपण पाहतोय. सुसज्ज नियोजन अप्रतिम नियोजन संपूर्ण स्पर्धेस आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी गॅलरीमधून इंटरनॅशनल स्टेडियमचा लुक पूर्णपणे क्रीडांगणाला आपण पाहतोय. लो ऑफ केलाय. मिस टायमिंग आहे. ओव्हर द बॉलच हिट खेळण्याचा प्रयत्न स्वतः गोलंदाज जज करतोय आणि कोणत्याही प्रकारची मिस्टेक होत नाहीये. विकेटचं पतन लागणारा पहिला मोठा धक्का उघ्या न उघ्या 9 या धावा संख्येवर साईश कारबावला. महत्वपूर्ण विकेट मिळाली. खरी तर जाब फलंदाजानं चौकात ठोकला होता तो पराग मात्र आता तंबूच्या आश्रयाला परतताना आपल्याला पाहायला मिळाला. आत नंबर 3 तिसरा क्रमांकावरती आता मात्र नवीन फलंदाज सूरज पाटीलला आपण पाहणार आहोत. सूरज पाटील नवीन फलंदाज मैदानामध्ये. याचं कारण आपण पाहतोय पहिल्या 9 चेंडूमध्ये त्याचा पहिल्या डावात आतापर्यंत फक्त आणि फक्त 9 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळाल्या. अंडर प्रेशर सध्याच्या घडीला टीम साईश स्पोर्ट्स कारबाव. सुरुवात चांगली झाली चौकारांना बट त्यानंतरचा स्ट्रगल त्यानंतरचा संघर्ष धावा बनवण्यासाठीची ती धडपड साईश स्पोर्ट्स कारबावची आपल्याला पाहायला मिळाली. धावांपासून थोडं वंचित ठेवलं गेलं. मोहित घरतनं मात्र आपलं षटक अतिशय चांगल्यारीत्या हाताळलं. फॉर एंड वरून पंकज म्हात्रेने देखील दर्जेदार सुरुवात केली आपल्या षटकाची. 2 सिंगल आणि त्यानंतर मिळवली या मॅचची इम्पॉर्टंट विकेट. सूरज पाटील ॲट नंबर 3 स्ट्रायकिंग एंडवर. ऑन साइडला वळवलाय. इनफिल्ड मध्ये चेंडूला अडवलंय. गुड फिल्डिंग अगदी
भिंतीसारखा समोर ठाम उभा होता आणि चांगल्या प्रकारे चेंडूला अडवलं गेलं. पप्प्याला आपण पाहतोय समोर अप्रतिम फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. कदाचित चेंडू निसटला असता तर मागे चौकारच होता, बट तिथे चेंडूला अडवलं गेलं आणि 4 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. सुपर फिल्डिंग. पुन्हा एकदा सूरज लो ऑफ केलाय, बॅटच्या रडार मध्ये आला, फिल्डर आहेत लॉंग ऑफला, त्याच्या डोक्यावरून बॉल जाईल थेट लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. अखेर ज्या फटक्याची वाट पाहिली जात होती तो ताबडतोड सिक्सर प्रणयचा बॅटमधनं. थँक्यू. सन्माननीय दिनेश गुळवी आणि रवींद्र गुळवी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत करतोय. दिनेश गुळवी हे पोलीस पाटील आहेत निंबवली गावचे आणि त्यांचं नुकतंच या ठिकाणी व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. प्रथम आणि द्वितीय क्रमांकाची आकर्षक ट्रॉफी आम्हाला ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप करण्यात आलेली आहे अर्थातच रवींद्र साहेबांचं आगमन झालेलं आहे. यस ओव्हर टू कॉम्बॉक्स. स्वागत देखील केलंय, मान्यवरांचं स्वागत केलंय. 1 बॉस ओव्हर द लाईन. यापूर्वीचा सूरज पाटीलचा तडाखा आला होता षटकार आणि पुन्हा सूरज पाटीलचा बॅटमधून आलेला दमदार चौकार आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ संपन्न आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील त्या टोटल 19 धावा. 19 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर टीम साई स्पोर्ट्स कारभाव. सूरज पाटीलला आपण पाहतोय बाहुबली ऑफ कारभाव म्हणून त्याची ओळख आहे आणि आल्या आल्या मैदानाच्या आतमध्ये त्याने मात्र कहर माजवला. षटकार आला, एक चौकार आला आणि अशा प्रकारे 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्येला आकार दिला आणि धावसंख्येला आकार देत असताना टीमची टोटल आता त्याने आणून ठेवले 19. धावसंख्येवर महेश पाटील तिसरा गोलंदाज, तिसरा विकल्प आपण पाहतोय. बजरंग कारिवली संघाच्या माध्यमातून तिसरा विकल्प महेश पाटीलचा वापर केला जातोय. पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 7 खर्च केल्या मोहित गरतनं. त्यानंतर 12चं षटक आलं पंकज म्हात्रेचं, ज्यामध्ये 1 षटकार 1 चौकार ठोकला तो सूरज पाटीलनं आणि आता कॉम्बॉक्स कडून गोलंदाजी मार्कवर महेश पाटील. अवघ्या 4 षटकाचा सामना आहे आणि सुरुवातीपासून अटॅक करणं खूप इम्पॉर्टंट आहे. जास्तीत जास्त धावा बनवायचा ह्याच इंटेन्शन बॅटिंग करते टीम साई स्पोर्ट्स कारभाव. थांबतोय वेळ घेतोय, फुटवर्क मध्ये कुठेतरी चुकला असावा कदाचित आणि आता पुन्हा गोलंदाजी मार्कवर सज्ज व्हावं लागेल. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय महेशला. षटक तिसरं आई वज्रेश्वरी चषक निंबवली 2024 हे भव्य पर्व आपण पाहतोय. महेश तयार. प्रणयसाठी हा बॉल होता, रेंज मध्ये होता आणि पाठवला मिड विकेटच्या हवाई यात्रेवर. लुकलुकत्या ताराप्रमाणे चेंडू डोळ्यांच्या नजरेआड. हा भव्य षटकार. $25 ऑन बोर्ड. धावफलक मात्र आता तुफान गतीने पुढे सरसावत असताना पहिल्या डावात बॅटिंग करताना साई स्पोर्ट्स कारभाव टीमचं. कारण आता पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 7 आला होता, कुठेतरी दबाव कारभावर देखील होता, बट त्यानंतर अटॅकिंग अग्रेसिव्ह अप्रोचनं बॅटिंग करताना प्रणय पाटील आणि बाहुबली सूरज पाटीलला आपण पाहिलं. बट सध्याच्या घडीला महेश पाटीलच्या विरोधात प्रणय पाटीलचा बॅटमध्ये सिक्सर आलाय. राजा गुळवी आमचे खरं तर निंबोलीचे प्रसिद्ध क्रिकेटपटू आहेत, त्यांच्या माध्यमातून टीम साई स्पोर्ट्स कारभावला भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात आणि सूरज पाटीलला खास त्यांच्या शुभेच्छा येतात. लॉफ केलाय पुन्हा एकदा स्ट्रेट लॉंग ऑन ला फिल्डर तैनात आहेत.
आणि सोपा झेल त्यांच्यासाठी आपल्याला पाहायला मिळाला. सहज आणि सोपा झेल अंकित करत असताना षटकाराचं महेश पाटीलला प्रत्युत्तर दिलंय आणि प्रणय पाटीलला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवलाय. दुसरी विकेट. डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑनच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. स्लो ऑफ करायचा होता, थोडे दूर राहिले खरं तर, चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाही. अक्षरशः खेचायचा प्रयत्न केला होता, बट त्यानंतर हा सोपा झेल अगदी लॉंग ऑनला फिल्डर होते प्रतीक नाईक आणि त्याचा हातामध्ये चेंडू विसावला. विकेट झाली. प्रणय पाटील होतोय बाद. न्यू बॅटर ॲट नंबर 4 अक्षय पाटील. सागरदादा गुळवे असतील आणि राजादादा गुळवे असतील, त्याच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी सलगच्या 3 षटकारांसाठी सूरज पाटील, खर तर बाहुबली ऑफ कारबाव म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू, त्यासाठी तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक. षटकार सलग 3 षटकारांसाठी ते पारितोषिक असेल. कॉम्बॉक्स एंड कडून पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर महेश. नुकतेच विकेट मिळवले, प्रणयला बाद केलंय. द विकेट लॉफ केलाय. लॉंग ऑनला फिल्डर आहेत आणि काय घडलंय. येस, टाळ्या वाजवल्या जातात फिल्डर्सच्या माध्यमातून, म्हणजे हा झेल इथे टिपला गेलाय आणि विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळेल. त्याच क्षेत्रामध्ये सलगचा दुसरा झेल बादच्या स्वरूपात अक्षय पाटील बाद. अप्रतिम टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय चांगल्या पद्धतीने ते क्षण टिपले आमचं ऑफिशियल कॅमेरामॅन. आणि येस, फलंदाज ते बाद. ऑनलाईन घर बसले प्रेक्षक मोठ्या प्रमाणावरती आमच्यासोबत जोडले जातात. तब्बल 1000 प्रेक्षक जवळपास सध्या घर बसल्या सामन्याचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात. एसके एंटरटेनमेंट आज आपण पाहिलं तर खरं तर जसं सत्र सुरू झालं होतं सकाळचं 45,000 त्यांचे सबस्क्रायबर्स होते, बट आता आपण पाहिलं तर 45,200हून अधिक सबस्क्रायबर्स. म्हणजे आज मॉर्निंग सेशनपासून जितक्या मॅचेस कव्हर केल्यात 250+ सबस्क्रायबर्स वाढल्यात. खरं तर एसके एंटरटेनमेंटचे त्यांना देखील आपण अभिनंदन देऊया. 50,000 सबस्क्रायबर्स लवकरच पूर्ण व्हावत ही त्यांना आपण शुभेच्छा देऊया. जाऊया ऑन गोईंग मॅचकडे. महेश पाटील पुढचा बॉल. हो, यावेळेस विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती तर होते, पण एक्स्ट्रा रन आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा इशारा आला, व्हाईट बॉल, अवांतर धाव. आणि अवांतर धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावत असताना आता टोटल आली आहे 26 वर. स्ट्रायकिंग एंडवरती आता बॅटर नितेश पाटीलला आपण पाहणार आहोत. नितेश पाटील स्ट्रायकिंग एंडवरती. महेश पाटील ज्यानं कमबॅक केलाय, नुकताच 2 विकेट मिळवल्यात. पाटील चांगलं राहील. ओ, लॉफ करायचा होता. फटका अतिशय ऑन साइडला जोरात खेळण्याचा प्रयत्न केला होता. खरं तर लवकर खेळले गेले फटका. प्ले एनिमीज डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पडल्यानंतर टॉस झाला चेंडू. गुड बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अगदी अचूक टप्पा, चांगली लाईन, चांगली लेंथ, भेदक मारा आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज महेश पाटीलच्या माध्यमातून पहिल्या बॉलवर जरूर षटकार आला, बट त्यानंतर या षटकाचं स्वरूप बदलण्याची ताकद माझ्यामध्ये ते सांगत असताना अतिशय दर्जेदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. इथं कमबॅक करायचं आहे टीम खारबावला देखील. ऑसाला पूल करायचा होता, संपर्क नाही. यष्टीरक्षक बीट. थर्ड मॅन ऍक्शन मध्ये 1 रन मिळेल. चिकित सिंगल आपल्याला पाहायला मिळाले आणि दिवसा ढवळ्या एका धावेची चोरी केली जाते. सिंगल धावा संख्या पुढे टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते 27 धावा. धाव पहिला बॅटिंग करते टीम साई स्पोर्ट्स कारबाव. अडचणीमध्ये संघ आहे. खरं तर या अडचणीतून बाहेर तुम्हाला पडायचं तर मोठे फटके येणं भरपूर गरजेचं आहे, पण पूर्णपणे थांबवून ठेवलंय. धावागतीवर कुठेतरी पूर्णविराम लावण्याचं काम गोलंदाज महेश पाटीलने केलंय. बाहेर होता, बॅटचेज आहे का, लाऊड अपील आणि हो पंचांनी सहमती देखील दर्शवली आहे.
बाहुबली होईल पहा. त्या मॅचची गोल्डन विकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. सूरज पाटील बॅक टू द डगआउट. खर तर टीम साई स्पोर्ट्स कारभावचे 12th मॅन भरपूर नाराज आहेत. साई स्पोर्ट्स कारभावचे 12वे खेळाडू भरपूर नाराज दिसतात, निराश आहेत ते. आणि खर तर 12वा खेळाडू संघाचा सर्वात मोठा समर्थक असतो. पण आज कुठेतरी मात्र विकेट बॅक टू बॅक इथे मात्र गमावले टीम कारभावनं, त्यामुळे तो देखील नाराज आहे. अवघ्या 8 डाव आल्या. महेश पाटीलच्या विरोधात पहिलाच बॉलवर षटकार आला होता, तरी देखील या ओव्हरमध्ये फक्त 8 आल्या. आणि अशा प्रकारे षटक 3 पूर्ण. तिसऱ्या षटकानंतर 27 धावा झालेल्या. चला फिल्डिंग लावून घ्या. पाण्याची मागणी केली का? येस. हे बघू शकता आपण खेळाडू कक्ष पॅक क्राऊड देखील जसं जसं दिवस पुढे जाईल तसा मोठ्या प्रमाणावरती इथे आपल्याला पाहायला मिळेल. कारण आज दिग्गज संघ स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. मॅच आपल्याला सध्या पाहायला मिळते साई स्पोर्ट्स कारवा विरुद्ध जय बजरंग कारिवलीमध्ये ही लढत आहे. 3 षटकाचा काय पूर्ण झाला. 27 धावा धावफलकावरती आहेत. आणि आता शेवटचं अंतिम षटक प्रतीक नाईकला आपण पाहणार आहोत. गोलंदाजी मार्कवर प्रतीक नाईक तयार. बॉलिंग ट्रॅकवरती फार एंड वरून गोलंदाजीसाठी तो सज्ज होतोय. आणि सध्या स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आपण पाहतोय नितेश पाटीलला. चला टीम कारिवली आपण जास्त वेळ घेतात फिल्डिंग साठी. फार एंड वरून बॉलर तयार. नाईकच्या विरोधात ऑन साइडला लॉफ करायचा होता. फिल्डर शोधून काढलाय. आणखीन एक विकेट आपल्याला पाहायला मिळेल. निम्मा संघकारात 5वा धक्का. बॅटिंग करताना अवघ्या 27 या धावसंख्येवर साई स्पोर्ट्स कारभावला. न्यू बॅटर इन. नवीन फलंदाज सोहम पाटील येतोय. सोहम पाटील आला. 5 गडी बाद. 27 धावा. ऑन साइडला वळवलाय आणि हवाई यात्रेवर स्क्वेअर लेगच्या बाहेर हवाई यात्रा करत असताना चेंडू बाउंड्री लाईन पार. षटकार. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. कसा प्रकारे एक्झिक्युशन राहिल्या फटक्याचा आपण पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये. फुल टॉस होता.
बॅट स्विंग आपल्याला पाहायला मिळाले. सुंदर सुंदर फटका आपण पाहिला षटकाराला. या षटकाराने धावा संख्येला आकार मिळतोय आणि टीमची टोटल आता येऊन पोहोचते ती 33 ऑन बोर्ड. 33 धावा धावफलकावर. कुठेतरी इथून मी म्हणेन 40+ जाण्याचा प्रयत्न जरूर असायला हवा साहिश कारभाव संघाचा. वेगात होता. या पूर्वीच्या चेंडूंच्या तुलनेने या चेंडूची गती जास्त ठेवण्यात आली होती आणि कुठेतरी त्याच गोष्टीचा इम्पॅक्ट पडला. बॅटरला कळालं नाही, अनुमान लावायला जमलं नाही आणि त्या दरम्यान डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलची समाप्ती. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा फार एंड वरून प्रतीक नाईक. लाईन आणि लेंथ मध्ये व्हेरिएशन्स असणं गरजेचं. ॲज अ बॉलर कन्सिस्टन्सी असू द्या, ॲक्युरेसी असू द्या, व्हेरिएशन्स असू द्या, हे इम्पॉर्टंट आहे. सुंदर चेंडू पुन्हा एकदा आपण पाहिलं तर थोडा बाहेर ठेवला गेला होता आणि यॉर्कर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. वाईड यॉर्करचा बॉल होता. रनआउटची संधी आहे आणि येस टेक्निकल रूम कडे निर्णय सोपवलाय. तिसऱ्या पंचांची मागणी केली. सो आपण आपल्या टेक्निकल रूम मध्ये चेक करूया. आमचे थर्ड अंपायर आमच्या सोबत पुन्हा जोडले जातील आमचा टेक्निकल रूम मध्ये. जॉली स्पोर्ट कामतघर आणि जय हनुमान टेंभवली दोन्ही कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. जॉली स्पोर्ट कामतघरच्या विरोधात जय हनुमान टेंभवली अशी लढत तुम्हाला यानंतर बघायला मिळेल. दोन्ही कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज व्हायचं आहे. इट्स नॉट आउट. फलंदाज सेफली पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय आणि धावा संख्या 2 इथे अंकित झाला. 35 धावा. 2 चेंडूचा काय अद्याप शिल्लक. फार एंड वर पुन्हा एकदा प्रतीक नाईक आपल्याला पाहायला मिळेल. बाची यष्टी रक्षक चतुर चालाक आणि इथे मात्र चाणक्य रीतीचा वापर करून विकेट मिळाली आपल्याला पाहायला मिळेल स्टंपिंगच्या स्वरूपात. आणखीन एक धक्का. खरं तर या मॅच मध्ये टीम साईश स्पोर्ट्स कारभाव आपल्याला एक पाऊल मागे का वाटली त्याचं कारण फॉल ऑफ विकेट. सडन फॉल आपल्याला पाहायला मिळाला. जसं भारतीय संघ काही गेल्या पारीमध्ये जर तुम्ही पाहिलं, काही गेले इनिंग जर तुम्ही पाहिले भारतीय संघाचे, सडन फॉल ऑफ विकेट. अगदी एक विकेट गेल्याच्या नंतर पूर्णपणे कोलॅप्स होते टीम आणि तसंच काहीतरी चित्र आपल्याला आज साईश स्पोर्ट्स कारभावच्या माध्यमातून पाहायला मिळालं. बॅक टू बॅक विकेट्स इथे गमावल्या त्यामुळे स्कोरबोर्ड वरती हवी तशी टोटल अद्याप तरी लावता आली नाहीये. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय त्यात 35 आणि शेवटचा एक चेंडू शिल्लक. स्ट्रायकिंग एंडवरती आता बॅटर महेंद्र पाटील. ऑफ साइड रिजन मध्ये ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हर बरोबर आले. सेकंड साठी पलटलेत आणि दुसऱ्या धावेच्या शोधात आणखीन एक विकेट मिळेल. शेवटच्या बॉलवरती धाव मिळाली. एक धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला आणि अशा प्रकारे डाव संपला. पहिल्या डावानंतर धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात 36 धावा आणि विकेट किती गमावले ते तब्बल 7 विकेट गमावले. 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 36 धावफलकावरती लागल्यात आणि 36 झालेल्या आहेत आणि येस 37 टार्गेट असेल या मॅच मध्ये. कारिवली संघ जर इथे जिंकला तर साजन पाटील आणि साहिल पाटील यांच्याकडून तब्बल 2000 रुपयांचं कॅश प्राइज त्यांना दिलं जाणार आहे. टॉस या ठिकाणी केला जाणार आहे. त्या अगोदर एक महत्वाची अनाउन्समेंट आहे. मयूर स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या वतीनं टेनिस क्रिकेटर्सना आणखी एक नवी संधी देण्याचा प्रयत्न
मयूर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीनं करण्यात आलेल्या 1 जानेवारीला स्पर्धा सुरू होणार आहे कवाडच्या क्रीडांगणावरती ती स्पर्धा होणार आहे आणि त्या स्पर्धेचं स्वरूप असेल भिवंडी ग्रामीणचे 50 संघ तिथे खेळतील आणि त्यापैकी जो संघ फायनल मारणार आहे फायनल जिंकणार आहे तो संघ थेट तालुका लेवलला जिल्हा लेवलला सिलेक्ट केला जाणार आहे आणि जिल्हा लेवलला देखील महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील संघ एकत्रित येऊन एक स्पर्धा होणार आहे तिथे जो जिंकेल तो स्टेट लेवलला सिलेक्ट होईल आणि स्टेट लेवलला जी स्पर्धा होणार आहे तिचं पारितोषिक तब्बल 21 लाख रुपयांचं असणार आहे. धन्यवाद. दरम्यान रवींद्र गुळवी साहेबांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ट्रॉफी या स्पर्धेमध्ये लाभलेली आहे आणि त्यांचा शुभ सन्मान आपल्या मुख्य मंचावरती इथे केला जातोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सर्वा योगेश दादा गुळवी यांना आपण विनंती करूया की आपण आपल्या शुभ हस्ते रवींद्र गुळवी यांना सन्मानित करावं. एकदा जोरदार टाळ्या वाजू द्या मित्रांनो. या ठिकाणी फार मोठं कॉन्ट्रीब्युशन ही स्पर्धा सफल करण्यासाठी रवींद्र दादांचे आम्हाला लाभलेल्या प्रथम आणि द्वितीय क्रमांकाच्या ट्रॉफीज ज्याने आम्हाला स्पॉन्सर केलेल्या आहेत आणि त्यांचा हा सन्मान आपल्या व्यासपीठावरती होतोय. थँक्यू सो मच. तर वळणार आहोत आपण. टॉस होणार आहे का? ओके. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया सुभाष धुमाळ यांचा आवाज. धन्यवाद. धन्यवाद समीर ठाकरे. धन्यवाद प्रतिमेश ठाकूर. तर साई स्पोर्ट्स खारबा विपक्ष जबजंग कारिवली ही लढत सध्या आपण एन्जॉय करत आहोत. साई स्पोर्ट्स खारबा संघाने घ्या प्रथम फलंदाजी करताना आपल्या धावपलीकडे धाव झळकले त्या 36 आणि 37 धावांचं आव्हान ठेवलं गेलेलं आहे. हे व्हीआयपी डायज आपण पाहू शकता. मान्यवर ही स्पर्धा एन्जॉय करताना आपल्याला पाहायला मिळतात. आपण पाहतोय या 2 ऑफिशियल पंच संजय पाटील मॅन फ्रॉम कारिवली संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि शिवाजी मडवी मॅन फ्रॉम खारबाव संघ आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतोय. म्हणजे पंच देखील कारिवली खारबावचे आहेत आणि संघ देखील कारिवली खारबाव आपण आमने सामने पाहतोय. साई स्पोर्ट्स खारबाव विपक्ष जयबजरंग कारिवली ही लढत आपल्याला पाहायला मिळते. या आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये सामना क्रमांक 4 आपण पाहतोय. स्कोररच्या भूमिकेमध्ये करण गुलवी ज्याने या स्कोरिंग मध्ये चांगली कामगिरी केली आणि निंबोली संघाकडून देखील त्याची चांगली कामगिरी पाहायला मिळाली होती. आई वजरशेव स्पोर्ट्स निंबवली अजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम क्रिकेट लवली आपण पाहतोय. आई वजरशेव चषक निंबवली तर सलामी जोडी मैदानामध्ये पाठवायचे आहे. क्षेत्ररक्षण सजवण्याच्या तयारीमध्ये साईस खारबाव संघ आपल्याला पाहायला मिळेल. साईस खारबाव संघाला पहिल्या इनिंग मध्ये या फलंदाजी करताना लौकिकाला साजेशी कामगिरी या करता आलेली नाही आणि परिणाम स्वरूप आपण पाहतोय अंडर 40 40च्या आतमध्ये या संघाला रोखण्यात जबजंग कारिवली संघ यशस्वी ठरलेला आहे. म्हणजे 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये या 37 धावांचं आव्हान येथे आपल्याला पाहायला मिळेल. हे समीकरण पाहायला मिळेल. या धावांचं संरक्षण जर खारबाव संघाला करायचं असेल तर टिचून गोलंदाजी करावी लागेल कारण लक्ष तेवढं मोठं दिसत नाही कागदावर तरी. मात्र मैदानामध्ये या हे लक्ष मोठे करायचं असेल तर खारबाव संघाला क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीमध्ये चांगलं प्रदर्शन करावं लागेल. सर्व जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते जबजंग कारिवली संघाकडून महेश भोला महेश पाटील आणि त्याच्या समवेत प्रतीक नाईक. तर पहिलं षटक हाताळण्याची या जबाबदारी या सोपवली गेलेली आहे. गोलंदाज खारबाव संघाकडून आपल्याला पाहायला मिळतंय या सोहम पाटील. आज ऋषभ काटे या
खेळताना पाहायला मिळत नाही. आज करण पाटील देखील संघामध्ये नाही आणि आज मोनिश तरे देखील संघामध्ये नाही. पहिला चेंडू जोरदार आपल्याला यस पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज जावे लागेल तंबूच्या आश्रयाला. पहिल्याच चेंडूवर पहिला फलंदाज बाद. प्रतीक नाईक बॅक टू पॅव्हिलियन. अगदी परफेक्ट बुंद्यात चेंडू हाताळला होता. परफेक्ट यॉर्कर आणि पंचांच्या मनात कुठल्या प्रकारचा संधी नाही. पंचांचा योग्य निर्णय, कारण चेंडू बरोबर एस्टनला जाऊन धडकला असता. बरोबर एस्टनच्या मध्ये सापडलेला आहे फलंदाज प्रतीक नाईक. भोपळाई फोडण्याची संधी प्रतीक नाईक याला मिळाली नाही आणि 0वर 2 फॅलमध्ये परतताना हा चांगली सुरुवात गोलंदाज सोहम पाटील आपल्या संघाला करून देताना अगदी पहिल्या चेंडूवर विकेटचं खुराक त्याने प्राप्त केलेलं आहे. न्यू बॅटर अक्षय पाटील आता मात्र वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी आलेला आहे. माझ्या समवेत आज संभाषण कक्षामधून आपण आवाज ऐकतोय या स्वीट व्हॉइस यंग अँड टॅलेंटेड समालोचक समीर ठाकरे आणि त्याच्या समवेत आपण बघतोय प्रथमेश ठाकूर. तर स्कोरच्या भूमिकेमध्ये करण गुलवी चांगली स्कोरिंग करताना त्याने ऑफिशियल पंच ज्यांची कामगिरी देखील या स्पर्धेमध्ये चांगली राहिलेली आहे. माधव ठाकरे सर, शिवाजी मडवे सर आणि संजय पाटील सर. न्यू बॅटर अक्षय पाटील इथे हुक केलेल्या चेंडूला लॉंग लेगच्या वरून चेंडू निघून जातोय सीमा पार. लॉंग वे सफालीला षटकार. लॉंग फटका आपण पाहिला होता. फलंदाज अक्षय पाटीलच्या बॅट मधून षटकाराने स्वतःचा अकाउंट आणि संघाचं देखील अकाउंट त्याने ओपन केलेलं आहे. पहिलं षटक मार्गास्त या लक्ष तेवढं मोठं नाही ज्यापासून कारिवली संघासमोर आणि ते लक्षात घेऊन हा फटका देखील मोठा पाहायला मिळतोय. पहिलं षटक मार्गास्त या पहिलं षटक बदलतोय गोलंदाज सोहम पाटील. पावलांचा वापर करून हा फटका केला. चेंडू जातोय गली रिजन मध्ये. महेंद्र पाटील जोपर्यंत चेंडू फील करून फेकी करेल तोपर्यंत एका धावने स्ट्राईक रोटेट करतो फलंदाज अक्षय पाटील आणि सिंगलने कारिवली संघाची धावसंख्या 7. बॉलपेचं पहिलं षटक मार्गस्थ आहे. थर्डमॅन फाईन लेग VCF मध्ये आपण पाहतो या पॉईंट थोडासा बॅकवर्ड उभा केलेला आहे. कव्हर पॉईंट आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर 30 सलगामध्ये आणि मिड ऑफ. याला मात्र फुलटा चेंडू अगदी इनफिल्डच्या वरून कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय डीप मधून सीमा पार. धावून मिळतील 4. चौकार. तर मैदानी पंचांनी या भीमरसाठी नक्कीच तिसऱ्या पंचांची ते मदत घेतलेली आहे. आमचे तिसरे पंच माधव ठाकरे सर, पार्वती क्रिएशन आणि या MR पॅनलचे सर्व बिमर चेंडू आहे म्हणजे पुढील चेंडू फ्रीट असणार आहे. धावसंख्येमध्ये आणखीन एका धावेने भर पडेल. (4+1) अशा प्रकारे 5 धाव आपल्यामध्ये जोडल्या जातात आणि 5 धावेने धावसंख्या दुहेरी अंकामध्ये देखील प्रवेश करते. यावेळी मात्र कट केलेल्या चेंडूला पुन्हा एकदा
त्याच दिशेने हा चेंडू निघून जातो. यावेळी मात्र बॅकवर्ड फॉर्न रिझन मधून सीमा पार चौकार. पूर्णपणे फटके खेळण्यासाठी जागा देत आहे. तुमच्याकडे लक्ष कमी आहे आणि या अशा प्रकारे गोलंदाजी तुम्ही करत आहात. चेक. यानंतर जो सामना होणार आहे चालू सामन्याचा विजेता विरोधात गोरसई बी अशी लढत यानंतर होणार आहे यासोबत कॉम्बॉक्स. यावेळी मात्र आणखीन एक चौकार लेग बायच्या रूपाने हा चौकार पाहायला मिळतोय. पहिल्याच ओव्हरमध्ये सामना खेचलेला आहे कारिवली संघाने या आपल्याकडे. यावेळी पॉइंट रिझन मध्ये चेंडू जातोय. या एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. तर सिंगल लेग या षटकाची समाप्ती झालेली आहे आणि पहिल्या षटकात समाप्तीनंतर ज्यापासून कारिवली संघाची धावसंख्या एक बाद धावफलकावर 21 धावा. हे आपण पाहू शकता. गोडसे गौरव प्राऊड ऑफ भिवंडी भवेश पवार ज्याची पॉवर पहिल्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहे. ISPL स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट नक्कीच तो ठरला होता आणि पुन्हा एकदा ISPL स्पर्धेमध्ये पवारची पॉवर आपल्याला पाहायला मिळेल. हे नक्कीच आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर त्याला दाखवलं जात आहे. सदोतीसच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय या मजबूत स्थितीमध्ये पोझिशनमध्ये या जबरदस्त कारिवली हा संघ. मारता क्या न करता पहिलं षटक महाग ठरलं नाही हे पाहता स्वतः संघ नाही का आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. अनिकेत मात्र गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. दुरोच्या टोका करून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. तर सामोरे जाईल फलंदाज महेश पाटील. विखुरलेले शतरक्षण पाहायला मिळत आहे. मात्र दोन शतरक्षक वी शेपमध्ये एस्ट्रेकच्या मागे तैनात केले गेले आहेत. यावेळी मात्र अप्परकटचा फटका अगदी या कव्हरच्या डोक्यावरून चेंडू निघून जातो. स्वीपर करू मधून सीमा पार चौकार. नाम भोला है लेकिन यह अक्का गोला है. धावसंख्या वेगाने वाढून होती धावफलकावर 25 धावा 25. पूर्णपणे पकड मजबूत या सामन्यावर. इथे मात्र इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग साधता नाही का. सिकी रन्स लेग बायच्या रूपाने या फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगल संघाची धावसंख्या 26-26. आव्हान आहे ते 37 धावांचा आणि इथून 16 चेंडूमध्ये या 11 धावांची आवश्यकता आहे. आपण सामना पदवी साईस खारबा विपक्ष जबरदस्त कारिवली या दोन संघामध्ये. लॉरफुल टच चेंडू लॉफ केलेल्या चेंडूला वाईड ऑफ लॉंग ऑन रिझर्व मध्ये प्रोटेक्शन आहे सुरेश पाटीलच्या रूपाने. तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात. 10 धावांची आवश्यकता आहे इथून कारण धावसंख्या झालेली ते धाव आपल्याकडे 27 धावा 27. लॉस फॉर द 1 विकेट. इथे मात्र भेट होतो एक्स्ट्रक्षकच्या मागे चेंडू अडवला जातोय. 22 रूपाने या एक धाव फलंदाज पूर्ण करतात. 28 धावा. पूर्णपणे निगेटिव्ह बॉडी लँग्वेज आपण पाहतो या खारवा संघाचे खांदे पूर्णपणे झुकलेले आहेत कारण मोठे लक्ष त्यांना देता आलं नव्हतं. रिवर्स फटका खेळण्याचा प्रयोग केले जातात त्या फलंदाजाकडून देखील. एक धाव 22 रूपाने आव्हानाच्या धावा मिळतात. धावसंख्या 29 धावा 29.
दुसरं षटक मार्गस्थ आहे अनिकेत म्हात्रे कारभार संघाचा संघाने एक दुसरं षटक चालतोय. सामोर फलंदाज महेश बोला. फोर्स केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक तिथे आहे. एक धाव फलंदाज पूर्ण करतात आणि या सिंगलने या दुसऱ्या षटकाची देखील समाप्त होते. 2 षटकाची समाप्त झालेली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर कारिवली संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवर 30 धावा. 12 चेंडूचा खेळ इथून शिल्लक आहे आणि 12 चेंडूमध्ये केवळ आणि केवळ इथून फक्त आणि फक्त 7 धावांची आवश्यकता आहे. 12 7 धावा आणि 12 चेंडू शिल्लक आहेत. छत्तीस धावा नक्कीच एक माफक लक्ष्य 37 धावांचं पाहायला मिळालं होतं. पहिल्या इनिंगमध्ये 36 धावा कुठून काढल्या होत्या आणि 37 धावांचं एक टुटुपुंज लक्ष्य असं म्हटलं तर वावगं ठरणार आणि या त्या लक्ष्याचा पाठलाग कारिवली संघ अगदी सहजरित्या करताना पाहायला मिळतोय. 12 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज नेहल पाटील गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. तर सामोर जाईल फलंदाज महेश बोला. यावेळी फुल केलेल्या चेंडूला फुल मात्र नॉट सक्सेसफुल. कॉकर रिझन मध्ये झेल छोटा चेतन चेंडू खाली अक्षय चेंडू खाली आणि परताव लागेल फलंदाजाला डगआउटच्या आश्रयाला. या विकेट नंतर खारबाव संघ सामन्यामध्ये शिरकाव करेल का हे पाहावं लागेल. कारण शिरकाव करण्याची संधी नक्कीच खारबाव संघाकडे आलेली आहे. कारण आपण पाहतोय कधी कधी या माफक आव्हाने जे असतात ते माफक आव्हानांचे सामने देखील रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतात. नेव्ही बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. जबरदस्त कारिवली संघाकडून जयेश म्हात्रे क्या बात आहे. विकेट किपर बॅटर म्हणून त्याची ओळख आहे आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये कॅच ऑफ द इयर देखील त्याचे नाव आहे. वडोलनगर या मैदानावर त्यांनी त्या स्पर्धेमधील नव्हे तर त्या वर्षामध्ये सर्वोत्कृष्ट झेल पकडला होता. लॉर फुटा चेंडू समोर केलेल्या चेंडूला 20 मध्ये टीम मध्ये क्षेत्ररक्षक अक्षय चेंडू झेपावतोय. तोपर्यंत सिंगलने स्वतःचं अकाउंट ओपन करतोय. धावसंख्या सिंगलने वाढते. धावफलकावर 31 धावा. केवळ 6 धावांची इथून आवश्यकता आहे. 10 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. सोपं समीकरण आहे खरं तर जबरदस्त कारिवली संघासमोर. इथे मात्र उंचावून खेळलेला आहे चेंडू. स्वतः गोलंदाज चेंडू खाली. प्रयत्न चांगला पाहायला मिळाला होता मात्र झेल कॅरी करू शकला नाही. जीवदान मिळतं फलंदाजाला आणि या जीवदानाचा फायदा उचलून फलंदाज एक सिंगल रन्स देखील पूर्ण करतोय. धावसंख्या 32 धावा. 5 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे चौथी धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या 1 धावेने वाढते. 33 धावा. 3-3. केवळ 4 धावेने दूर जबरदस्त कारिवली संघ विजयापासून. इथे मात्र विजय फटका अक्षयच्या बॅट मधून. ज्याचा शय नाही त्याचं नाव आहे अक्षय आणि हा सामना जिंकलाय जबरदस्त कारिवली या संघाने. अभिनंदन कारिवली अँड हार्ड लक खारबाव. चला जय बजरंग कारिवलीचे कॅप्टन आपण लवकर या. धनेश 11 गोडसेचे कॅप्टन देखील इथे उपस्थित आहेत. आपण कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त वेळ खर्च न करता टॉस करणार आहोत. व्यासपीठावरती उपस्थित तर मॅन ऑफ द मॅच देखील पारितोषिक आम्ही इथून जाहीर करतोय. मॅन ऑफ द मॅच
महेश पाटील उर्फ भोला. महेश भोला ठरला या सामन्याचा सामनावीर. चेतनदादा ठाकरे आणि रवीजी गुळवी दादांना विनंती करेन आपण या आपल्या शुभ हस्तेतून नेक्स्ट मॅच टॉस